काय काय नुकसान झालं, काय नाव तुमचं? नमस्कार, मी विजय पंडितराव वाडेकर, राहणार श्रीकृष्णनगर, तालुका जालना. काल अवकाळी पाऊस झाल्याने माझ्या ह्या आंब्याच्या बागेचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि माझ्याकडं साधारण 1800 झाडं उपलब्ध आहे आणि 1800 झाडामधनं मला 10 ते 12 टनाचा अपेक्षा होती की मला 10 ते 12 टन माल निघणार आहे. आता बघा तुम्ही, 10 ते 12 टनाचा तो विषय तर लांबच राहिलेला आहे. हे हातामध्ये फक्त 1 ते 2 टन माल आहे आता सध्या. जर आता हे 3 तारखेपर्यंत पावसाचं सांगितलेलं आहे, त्यातून जर काही जर परत नुकसान झाले तर हे 100% माझं पूर्ण झाडावरचे आंबे कोलॅप्स होणार. आणि मला साधारणपणे माझ्या ह्या आंब्याचं जर तुम्ही भाव बघितला तर 100 रुपये किलोनं जर बनलं तर 12 लाख रुपयाचं नुकसान असं तुम्ही अपेक्षित धरून घ्या. आता काय मागणी सरकारकडे? सरकारकडे एवढीच मागणी आहे की आमचे बागाचे सर्वे करावं संबंधित अधिकाऱ्यांना पाठवून आणि सरकारकडून आमची नुकसान भरपाईची जी आहे ती आम्हाला द्यावा. विशेष म्हणजे मी तालुका कृषी अधिकाऱ्यांना विचारलं की बाबा मला या म्हणजे विमा याच्यामध्ये येते का, तर त्यांचं म्हणणं आलं की तुमच्या क्षेत्रामध्ये तुमचा एकट्याचाच बाग आहे म्हणून हे विम्यामध्ये येत नाही, असं त्यांनी मला स्पष्ट सांगितलं होतं. आणि विमा भरताना ज्यावेळेस कॉलम असतो आंब्याचा किंवा डाळिंबाचा, इतर फळबागाचा खूप आहे, परंतु ज्यावेळेस मी ई सेतूवर गेलो तर तिथं आंब्याचा कॉलमच नव्हता विमा भरण्यासाठी. तर त्याच्यामुळे या बागेचा विमा भरण्यामध्ये आजपर्यंत आम्ही भरला नाहीये.